नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। समोर तुम्ही पाहताय नवीन किया सेल्टॉस। किया इंडियाने 2019 साली जर पाहिलं तर किया सेल्टॉस भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली होती। बट जर पाहिलं तर मागच्या 6 वर्षांमध्ये त्या गाडीचं नवीन जनरेशन आलेलं आहे आणि फायनली जर पाहिलं तर गाडी देखील चेंज झालेली आहे। ओव्हरऑल फीचर्स काय आहेत, इंजिन परफॉर्मन्स कसं आहे, आज आम्ही 2 इंजिन चालवणार आहोत, डिझेल ऑटोमॅटिक आणि पेट्रोल टर्बो ऑटोमॅटिक। सो या दोन्ही गाड्यांचा तुम्हाला प्रॉपर रिव्ह्यू भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून। त्यामुळे तुमचा जर किया सेल्टॉस घेण्याचा विचार असेल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ओव्हरऑल प्राइसिंग वगैरे काय येऊ शकते, कारण की आज जर पाहिलं आम्ही व्हिडिओ तर करतोय बट प्राइसिंग अजून आलेली नाही। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पुढे आहे नवीन सेल्टॉस। गाडीची कीज जर पाहिली तर कीज देखील चेंज झाली। तुम्ही पाहू शकता इथे लॉकचं बटन आहे, इथे अनलॉक होल्ड करून ठेवलं तर तुम्ही बूट जो आहे तो रिलीज करू शकता आणि ऑब्विसली इथं होल्डचं बटन आहे, सो तुम्ही इंजिन देखील जे आहे ते ऑन करू शकता। त्या गाडीचं फीचर जर पाहिलं मला एक जे आवडलेलं आहे ते पर्सनली मी तुम्हाला सांगतो की समजा मी अनलॉक बटन प्रेस केलं, तुम्ही पाहू शकता हे ज्या लाईट आहे ना, या फक्त पहा तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीनं जर पाहिलं तर या लागतात। आणि ओव्हरऑल लुक जर पाहिलं ना फ्रंट साईडने, पर्सनली मला तर आवडलेलं आहे बरं का। भरपूर लोक म्हणतील हा लुक आवडलेला नाही आहे, बट ओव्हरऑल गाडी जर पाहिली तर चांगली दिसते बरं का फ्रंट साईडने सुद्धा। आणि आपण आहे ना एकदा सो इंडिकेटर जर पाहिलं अशा पद्धतीनं जे ते टर्न होतात। आता गाडीचे डायमेन्शन बद्दल जर आपण विचार केला, आधीची जी सेल्टॉस आहे ना त्याच्यापेक्षा जर पाहिलं 95 mm जर पाहिलं त्या गाडीची जी ओव्हरऑल लेंथ आहे ना ती वाढलेली आहे। 44 ते 60 mm तुम्हाला पूर्णपणे गाडीची लेंथ इथे पाहायला भेटते। सोबतच वीड जर पाहिली म्हणजे फ्रंट साईडने जर पाहिलं याला वीड बोलतात। गाडीची पूर्णपणे जी ओव्हरऑल रुंदी आहे ना ती किती आहे तर ती जर पाहिलं तर ती आहे 1830 mm। ती सुद्धा जर पाहिलं जवळपास गाडीची वाढलेली आहे 30 mm ने। हाईट जर पाहिली तर 1635 mm आहे। आधीच्या सेल्टॉस पेक्षा ना 10 mm ने जी हाईट आहे ती गाडीची कमी झालेली आहे। बट ओव्हरऑल तुम्हाला असा मेजर जो फरक आहे हा इथे जाणवणार नाहीये। सोबतच गाडीचा व्हील बेस जर पाहिला 2690 mm गाडीचा व्हील बेस आहे। व्हील बेस म्हणजे काय माहिती का, फ्रंट जे व्हील आहे आणि मागचं जे व्हील आहे त्याचा जो सेंटर आहे तर ह्या दोन्ही सेंटर मधलं जे अंतर आहे त्याला व्हील बेस बोलतो। आणि याचा जो व्हील बेस आहे ना हा देखील वाढलेला आहे बरं का। सो आतमध्ये स्पेस वगैरे कसं आहे हे देखील आपण पाहूया। ही जर पाहिली तर GT लाईन जे व्हेरियंट आहे ते असणार आहे। ह्या गाडीमध्ये जर पाहिलं तर 3 जे व्हेरियंट नुसार जर पाहिलं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पॅक देण्यात आलेले आहेत। GT लाईन, एक्स लाईन आणि टेक लाईन असे जे व्हेरियंट आहेत ते गाडीमध्ये जर पाहिलं तर देण्यात आलेले आहेत। आणि सोबतच 10 कलर ऑप्शन जे आहेत तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात। आता या गाडीमध्ये जर पाहिलं ADAS लेवल 2 चे जे फीचर्स आहेत ते देखील ऑफर करण्यात आले। सो इथे तुम्हाला रडार देखील मिळून जातो। फ्रंट जर पाहिलं तर तुम्हाला 6 पार्किंग सेन्सर मिळून जातं। पार्किंग सेन्सर जर पाहिलं तर ते 6 मिळून जातात, जे की सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर ही गाडी जी आहे ते फर्स्ट तुम्हाला ऑफर करते। मी एकदा आहे ना गाडीच्या लाईट्स ऑन करून घेतो बरं का। ओके, तर मित्रांनो असं काय तुम्हाला ओव्हरऑल हेडलॅम्पचा जो सेटअप आहे ना हा पाहायला भेटतो बरं का। हेडलॅम्प जर पाहिलं ना हे देखील स्लिम होत चाललेले आहेत बरं का। तुम्ही पाहू शकता LED मध्ये आहे, त्यानंतर ह्या DRLs आहेत, इथे टर्न इंडिकेटर जे आहे ते ब्लिंक होतात। हेडलॅम्प जर पाहिले हे तुम्हाला LED मध्ये जर पाहिलं तर इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। इथे आहे रडार। फ्रंट जी ग्रिल आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी बोल्ड जी ग्रिल आहे ब्लॅक पियानो फिनिश मध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळते। इथे जर पाहिलं कॅमेरा आहे, रेन सेन्सिंग वायपर देखील तुम्हाला मिळून जातात। ADAS लेवल 2 चे फीचर्स आहेत। सोबतच पार्किंग सेन्सर आहेत ना ते इथे देखील देण्यात आलेले बरं का, जे की कॉर्नरचं तुम्ही एकदम प्रॉपर पद्धतीने पाहू शकता। इथे जर आपण आलो तर 18 इंचचे अलॉय व्हील तुम्हाला इथे पाहायला भेटतात। हे थोडेसे EV वाटतात बरं का, म्हणजे EV सारखे वाटतात। कॅलिबर पोपटी कलरमध्ये माझ्या मते थोडंसं जर त्याला रेड कलर दिला असता ना अजून स्पोर्टी जो लुक हा आला असता। 200 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो, जो की चांगला आहे। आधीच्या सेल्टॉसपेक्षा 10 mm ने ग्राउंड क्लिअरन्स देखील वाढलेला आहे। ग्लास एरियाबद्दल जर आपण विचार केला, हे बघा ग्लास एरिया चांगला आहे। रिअर साईडला सनशेड देखील देण्यात आलेले आहेत, त्यामुळे ओव्हरऑल कुठेही तुम्हाला जो ग्लास एरिया हा खूप जास्त आहे किंवा खूप कमी असं वाटत नाही। एकदम प्रॉपर ग्लास एरिया देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो। क्लायडिंग जर पाहिले ना पियानो ब्लॅकमध्ये आणि एकदम प्रॉपर जे फिट अँड फिनिश लेवल आहे ना हे तुम्हाला किया सेल्टॉसमध्ये इथे पाहायला मिळतात। गाडीमध्ये फ्लश टाईप डोअर हँडल सुद्धा येतात बरं का। त्याचं फीचर मला तुम्हाला दाखवायचं आहे। आपण गाडी आहे ना लॉक करूया। येस, तो तुम्ही पाहू शकता ते एकदम प्रॉपर पद्धतीनं जे 4 डोअरचे फ्लश हँडल आहेत, डोअर हँडल ते बाहेर येऊन जातात। सो हे फीचर कामाचं आहे। रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत। मागच्या साईडला जर आपण आलो तर इथे गाडी जर पाहिली ना तर बऱ्यापैकी वाईड वाटते बरं का, म्हणजे आधीच्या सेल्टॉसपेक्षा आहे ना इथे तुम्हाला मोठा जो एरिया हा गाडीचा वाटू शकतो, कारण की ओव्हरऑल जर टेल लॅम्पचं डिझाईन पाहिलं ना ते देखील एकदम मोठं देण्यात आलेलं आहे, म्हणजे कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला ते मोठं वाटतं। अगेन मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला पार्किंग सेन्सर आहेत हे 6 मिळून जातात। वेल डन किया,
चांगल्या पद्धतीने इथे काम केलेलं आहे. इथे जर पाहिलं इथे देखील एक रिअर रडार आहे. गाडीमध्ये जर पाहिलं रिअर साईडला 2 रडार येऊन जातात आणि ऑब्विसली इथे रिव्हर्स कॅमेरासुद्धा आहे. बट तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जो वायपर आहे तो कुठे आहे, टॉप मॉडेल आहे. तर इथे जर पाहिलं वायपर हा इथे देण्यात आलेला आहे. आणि हे व्हेरियंट जर पाहिलं तर GT लाईन जे व्हेरियंट ते असणार आहे. भाई हा 16 Pro Max जो मी घेतला आहे त्याला वाईड अँगलला कॅमेराला भरपूर प्रॉब्लेम येतो बरं का. तुम्हाला जर येत असेल तर मला सांगा. 447 लिटरचा बूट स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो. आम्ही भरपूर असं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे. बट प्रॅक्टिकल आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही सामान ठेवू शकता. आणि इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे एक स्पेअर व्हील देखील तुम्हाला मिळून जातं, जे की स्टील रिममध्ये तुम्हाला मिळणार आहे. रिअर साईडला तुम्हाला डिफॉगर देखील ऑफर करण्यात आलेला आहे. बरं हे तर झालं बाहेरच्या साईडने. इथे जर पाहिलं तर समजा ओके, सो इथे जर तुम्ही टच केलं तर डोअर हँडल जे आहे ते बाहेर देखील येतात, ORM देखील बाहेर येतात. सोबतच वेलकम फंक्शन तुम्हाला सीटमध्ये मिळून जातं, जे की सीट मागे जातं. आणि सोबतच इथे जर पाहिलं 2 मेमरी फंक्शन तुम्हाला मिळून जातात सीटचे. आणि हे 10 वे ॲडजस्टेबल देखील आहे बरं का. सो लंबर सपोर्ट देखील तुम्ही इथनं ॲडजस्ट जो आहे तो करू शकता. एक जो चेंज आहे तो गाडीमध्ये झालेला मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इथे आपण थोडंसं पाहून घेऊया. इथे जर पाहिलं ORMचे कंट्रोल देण्यात आले, 4 पॉवर विंडो आहे. बट जे विंडो आहेत ना हे फक्त आता ड्रायव्हर साईड विंडो अप आणि डाऊन जे आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला मिळून जाते. बाकीचे जे आहे ते मॅन्युअली असणार आहे. व्हेंटिलेटेड सीटचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. आणि को ड्रायव्हर सीटचं जर पाहिलं तर ते देखील तुम्हाला त्या साईडला इथे मिळून जातं. इथे जर पाहिलं मी अनलॉक बटन जर प्रेस करून ठेवलं तर फक्त ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ना ती खाली येऊन जाते. बाकीचे जे विंडो आहेत त्या खाली येत नाही. आणि सोबतच सनरूफ देखील ओपन होत नाही. पॅनोरामिक सनरूफ जो आहे तो गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे. इथे जर पाहिलं तर इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक तुम्ही रिलीज करू शकता, एंगेज करू शकता. हेडलॅम्पचे लेवल, हिल डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोलचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. ॲम्बियंट लाईट जर पाहिली ना ती एकदम प्रॉपर पद्धतीने देण्यात आलेली आहे बरं का. ते देखील मी तुम्हाला दाखवतो. आपण आतमध्ये बसूया, गाडी ऑन करून घेतो मी एकदा. पाहिजे इंजिन पुश स्टॉप बटन जर पाहिलं तर ते इथे आलेले आहे. आता असं काय स्टेअरिंग व्हील आहे बरं का. 3 स्पोक आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं क्रूज कंट्रोलचे बटन देण्यात आलेले आहेत. इथे मीडियाचे कंट्रोल आहे, कियाचा लोगो राईट साईडला आहे. ड्राईव्ह मोड प्लस ट्रॅक्शन मोड इथे 2 बटन देण्यात आलेले, जे की नॉर्मल तुम्ही इथनं सेट करू शकता. या 2 कनेक्टेड स्क्रीन आहे, जे की वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेला तुम्ही कनेक्ट करू शकता. चांगल्या पद्धतीनं ओव्हरऑल जो फील आहे हा याचा आहे. आणि प्लस ही जी स्क्रीन आहे ना ही एक इथनं तुम्ही AC जे डायरेक्शन आहे हे टचने देखील कंट्रोल करू शकता. आणि ड्युअल क्लायमेट झोन AC येतो, म्हणजे समजा को ड्रायव्हर साईडला वेगळं टेम्परेचर पाहिजे, ड्रायव्हरला वेगळं टेम्परेचर पाहिजे, तर अशा वेळेस देखील तुम्ही इथनं सेट करू शकता. आणि एक गोष्ट ॲप्रिशिएट किया की जे बटन्स आहेत ना एकदम प्रॉपर पद्धतीने देण्यात आले. तुम्ही पाहू शकता मीडियाचे, सर्च कंट्रोल, मॅपचं कंट्रोल जर पाहिलं ते इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे जर आपण आलो तर टेम्परेचर तुम्ही इथनं सेट करू शकता. 3 Type-C पोर्ट तुम्हाला मिळून जातात, क्या बात आहे. त्यानंतर अजून एक जर पाहिलं तर इथे वायरलेस जो चार्जर आहे हा देखील तुम्हाला मिळून जातो, जो की तुम्ही पाहू शकता लगेच कनेक्ट झालेला आहे, कुठला विषय. आणि एकदम प्रॉपर त्याला साईडला गार्ड देखील आहे, सो तो या साईडला जे आहे ते जात देखील नाही. त्यानंतर ॲटोमॅटिक गिअर बॉक्स जो की टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन सोबत येतो. इथे ॲटो होल्ड आहे. त्यानंतर जे 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे ते देखील एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं बरं का. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू जर पाहिला तर तुम्ही अशा पद्धतीनं व्ह्यू पाहू शकता. तर गाडी जर पाहिली बाजूला आहे, समजा गाडीच्या राईट साईडला जर पाहिलं तर इथे पाणी आहे, इथे देखील तुम्ही पाहू शकता. एकदम प्रॉपर पद्धतीने दाखवते. सो असं फीचर जे आहे ते चांगलं फीचर देण्यात आलेलं आहे. त्यानंतर जो IRM आहे हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मिळून जातो. इथे आहे को ड्रायव्हर सीटला व्हॅनिटी मिरर, देयर इज नो व्हॅनिटी मिरर. आणि पॅनोरामिक सनरूफ जो की आधी देखील यायचा, आत्ता सुद्धा तुम्हाला इथे पॅनोरामिक सनरूफ देण्यात आलेला आहे. जे हेडरेस्ट आहेत हे वेगळ्या पद्धतीचे आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि चांगले आहेत बरं का, मला तर चांगले वाटलेले आहेत. व्हेंटिलेटेड सीट आहे. आणि बाई जी क्वालिटी आहे ना सीटची एक नंबर आहे. तुम्ही गाडीच्या कुठल्याही पार्टला हात लावा, कुठलाही पोर्शन घ्या, एक नंबर क्वालिटी तुम्हाला इथे पाहायला भेटते. बाई कियाची किंवा हुंदाईची जी फिट अँड फिनिश लेवल आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे तुम्ही या गाडीमध्ये 20-25 लाख रुपये जरी इन्व्हेस्ट केले ना तरी देखील तुम्हाला तो जो फील आहे ना, जेवढे पैसे तुम्ही घातलेले तेवढा फील तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच येणार आहे. बाकी कनेक्टेड कार फीचर आहे, वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तुम्हाला कनेक्ट करू शकता. इथे जर पाहिलं मेमरी फंक्शन आहे, सो मी हे सेट करून ठेवतो. मी जशी मेमरी सेट केलेली होती त्यानुसार जर पाहिलं इथे सेट केलेलं आहे. बाकी तर काय इथे 2 कप फोल्डर तुम्हाला मिळून जातात.
इथे जर आपण आलो तर इथे एक आर्मरेस्ट आहे, बरं स्लाइडेबल नाही, माझ्यामध्ये हा थोडासा स्लाइड असायला पाहिजे होता बरं का. गिअर समजा मला गिअरपर्यंत समजा मला चेंज करायचं आहे ना, थोडंसं ट्रॅव्हल जास्त होऊन जातं. बाय द वे व्हाईट आहे त्यामुळे लवकर खराब होऊ शकतं. इथे देखील जो स्पेस आहे देण्यात आलेला आहे, प्लस 12 वोल्टचा पॉवर सॉकेट तुम्हाला इथे मिळून जातो. हे फ्रंट सीट जर पाहिलं मी माझ्या हाईटनुसार जे आहे ते सेट करून ठेवलेलं आहे. इथे जर पाहिलं 1 लिटरची बॉटल तुम्ही ठेवू शकता. इथे पकडण्यासाठी एकदम प्रॉपर पद्धतीने जर पाहिलं सॉफ्ट टच जे मटेरियल ते यूज झालेलं आहे. रिअर साईडला अगेन स्पेस चांगला आहे. 2 कप होल्डर तुम्हाला आर्मरेस्टमध्ये मिळून जातात. फ्रंट जे सीट आहे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलं, तुम्ही पाहू शकता. चांगला स्पेस, नी रूम तुम्हाला चांगला मिळतो. AC देण्यात आलेला आहे, बट ACचा जो फॅनचा कंट्रोल आहे हा माझ्या मते इथे द्यायला पाहिजे होता बरं का. हा ठीक आहे, तुम्ही इथनं पूर्णपणे तो क्लोज करू शकता, त्याचा काही विषय नाही आहे. मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे. टाईप सी पोर्ट अगेन इथे देखील देण्यात आलेले आहेत आणि इथे देखील टाईप सी पोर्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाते, जे की 5 टाईप सी पोर्ट जर पाहिलं तर तुम्हाला फास्ट चार्जिंगसाठी इथे मिळून जातात. 3 पॉईंट सीट बेल्ट, जे हेडरेस्ट आहेत हे तुम्हाला ॲडजस्टेबल इथे मिळून जातात. ज्या रिअर साईडला कर्टन आहेत त्या सुद्धा मॅन्युअलमध्ये जे आहे ते तुम्हाला मिळून जातात. 6 एअरबॅग जर पाहिलं तर या गाडीमध्ये स्टँडर्ड आहे. फ्रंट साईडने जर गाडीचा लुक किंवा ओव्हरऑल व्ह्यू पाहिला असं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हेडरूम जर पाहिला तर हेडरूम देखील मी तुम्हाला एकदा दाखवतो. सो इनफ हेडरूम आहे. सो माझ्या मते 6 फूट जरी तुमची हाईट असेल तरी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने इथे बसू शकता. 3 व्यक्तींना जर बसायचं असेल रिअर साईडला तर ॲडजस्टमेंट करावी लागेल. 2 ॲडल्ट, 1 छोटा मुलगा इथे बसला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही गाडी जी आहे ते ड्राईव्ह करू शकता. पण आता हे तर झालं नवीन किया सेल्टॉसबद्दल. आता आपण थोडीशी गाडी चालूया आणि गाडी चालवण्यासाठी कशी इंजिन परफॉर्मन्स, मायलेज वगैरे याच्याबद्दल देखील माहिती घेऊया. ओके, तर मित्रांनो आपण आता चालवतोय एक डिझेल इंजिन आणि वन ऑफ द मोस्ट फेवरेट माझं डिझेल इंजिन आहे बरं का. म्हणजे तुम्हाला सांगतो की डिझेल इंजिनची जी पॉवर आहे, जी ओव्हरऑल मायलेजचा विषय आला तर तिथे सुद्धा तुम्हाला जे मायलेज आहे या गाडीमध्ये चांगलं मिळतं. आणि तुमचं जास्त रनिंग असेल ना तुम्ही बिंदास या गाडीचं डिझेल इंजिनकडे जा बरं का. NVH लेवल चांगले आहेत. 1.5 लिटरचं डिझेल इंजिन टर्बोचार्ज, 116 PS आणि जवळपास 250 न्यूटनमीटरचा टॉर्क आणि 6 स्पीडचा जो ॲटोमॅटिक गिअरबॉक्स आहे हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. आता एवढी पॉवर आहे ना ह्या इंजिनसाठी एकदम इनफ आहे बरं का. आता जर पाहिलं मी जो ड्राईव्ह मोड आहे तो देखील मी तुम्हाला सांगतो की सकाळपासून आहे ना आपण इको मोडवरती गाडी चालवतोय. ओके, आता सध्या जर पाहिलं तर माझा जो पार्टनर होता त्यांना देखील गाडी स्वॅप करायची होती. त्यांनी आय थिंक हा जो मोड आहे हा चेंज केलेला असेल. जे मायलेज आहे ना आता जर पाहिलं 18.4चं जे मायलेज आहे मला इथे MID वरती शो करते. ऑलमोस्ट आम्ही जवळपास 100 किलोमीटर प्लस जे आहे ते गाडी चालवलेली आहे. जर पाहिलं तर 1800 RPM आहे. म्हणजे एवढं कमी RPM असून एवढं स्पीड आहे ना, तर इथे ते जे मायलेज आहे तुम्हाला ते खूप चांगलं भेटणार तुम्हाला. ऑलमोस्ट 18चा आता सध्या मायलेज जे आहे ते गाडी दाखवते. सो माझ्या मते 17, 18, 19चं देखील तुम्ही हायवेवरती जे मायलेज आहे ते घेऊ शकता. सिटीमध्ये 15-16च्या दरम्यान जर पाहिलं तर ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये ह्या गाडीकडून जे मायलेज ते घेऊ शकता. आणि ओव्हरऑल व्ह्यू जर पाहिला ना तुम्हाला एकदम प्रॉपर मोठा व्ह्यू भेटतो बरं का. इंडिकेटर दिलं तर इथे जर पाहिलं तर लेफ्ट साईडचा जो ओव्हरव्ह्यूवरती कॅमेरा आहे तो ऑन होऊन जातो, जो की माझ्या मते सेफ्टी दृष्टीने देखील चांगलं आहे. आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये एकच विषय असा आहे की जेव्हा तुम्हाला गिअर शिफ्टिंग होत राहतात ना ज्यावेळेस वरच्या गिअरवरती तर त्यावेळेस RPM आहे ना हायरला जातं बरं का. ऑलमोस्ट 2500 RPMच्या दरम्यान जर पाहिलं तर इथे तुम्हाला तो जो RPMचा रेशो आहे तो मिळतो. आणि गाडीमध्ये जे ॲडासचं जे फीचर आहे हे देण्यात आलं ते खूप चांगल्या पद्धतीने काम करा. आता जर पाहिलं हायवेवरती मी 85चं जे स्पीड आहे ते म्हणजे सेट केलेलं आहे. पुढे जर पाहिलं ट्रक आहे. आता जर पाहिलं तर समजा मी स्टेअरिंग देखील सोडलं ना तरी देखील स्टेअरिंग ॲटोमॅटिक जर पाहिलं तो ऑपरेट होतो. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ॲडासची कुठली गाडी वापरताना तर तुमचं स्टेअरिंगवरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. सोबतच मी कुठलाही ब्रेक पॅडल प्रेस केलेला नाही. तिथे सुद्धा गाडी ॲटोमॅटिकली पुढच्या गाडीचा जो स्पीड आहे तो सेन्स करून इथे जे स्पीड आहे ते गाडीचं मेंटेन ठेवते. प्लस इथे जर पाहिलं कीप हँड ऑन स्टेअरिंग व्हील असं जे इन्स्ट्रक्शन आहे ते देखील येते. जो ड्राईव्ह एक्सपिरियन्स आहे ना ज्याला आपण म्हणतो नाही का एकदम प्रॉपर पद्धतीनं गाडी चालते, सस्पेन्शन क्वालिटी वगैरे, तर ते इथे चांगले भेटते. सस्पेन्शनबद्दल जर आपण विचार केला तर सस्पेन्शन हे सॉफ्ट झालेले आहे बरं का आधीपेक्षा. आणि ते अशा हायवेवरती आहे ना ओव्हरऑल तुम्हाला एक चांगली जी ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आहे ना तो देतो बरं का. बाकी IROM जर पाहिला तर मागचा व्ह्यू पाहण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही. इवन ORM जर पाहिले हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं जे आहे ते मोठे आहेत, त्यामुळे मागचा देखील व्ह्यू तुम्हाला जास्त जो स्ट्रगल आहे तो पाहण्यासाठी कुठलाही येत नाही. सोबतच जेव्हा तुम्ही रिव्हर्स गिअर टाकता ना
तर हे जे ओव्हरम आहे खाली जातात, जे की मागच्या साईडचं प्रॉपर जजमेंट येण्यासाठी माझ्या मते ते सुद्धा चांगले जे आहे ते असणार आहे. आणि सस्पेन्शनचा जो आवाज आहे ना, हा जास्त तुम्हाला गाडीमध्ये जो आहे तो जाणवणार नाही. ओके, तर मित्रांनो, आता सर्वात जास्त मागणी असणारं जे इंजिन आहे, जे 1.5 लिटरचं NA इंजिन आहे ना, ते तर कंपनीने काय आम्हाला चालवायला दिलेलं नाही आहे. बट हे जे 1.5 लिटरचं पेट्रोल इंजिन आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. पॉवर फिगर जर पाहिली पाहिजे तर 160 HP आणि 253 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. मायलेज आम्हाला अजूनही कंपनीने सांगितलेलं नाही आहे. बट आम्ही आता जर पाहिलं तर थोडंसं सिटी एरिया होता, थोडंसं स्टॉप अँड गो ट्रॅफिक होतं, ट्रॅक इन शॉट घेत होतो, तिथे देखील 40-50चं जे स्पीड आहे ते गाडी जर पाहिलं तर होती. तर आता सध्या आम्हाला 10चं जे मायलेज आहे ते हायवेवरती दाखवते बरं का. कंटिन्युअसली मी क्रुझिंग करतोय 80-90चं जे स्पीड आहे त्याच्यावरती. सो त्याच्याबद्दल देखील आपण थोडंसं बोलूया. ओव्हरऑल ड्रायव्हिंगबद्दल जर पाहिलं तर हे पहा, जसं मी आधी डिझेल इंजिन चालवलं ना, तर त्याप्रमाणेच ओव्हरऑल तुम्हाला सस्पेन्शन या गाडीचे पाहायला भेटतात. आणि ओव्हरऑल जो K3 प्लॅटफॉर्म आहे ना, तो देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जर पाहिलं तर काम करतो. म्हणजे ओव्हरऑल स्टेबिलिटी पाहिली किंवा स्टेअरिंग फीडबॅक पाहिला तो देखील चांगला आहे. ओव्हरऑल बॉडी रोल जर पाहिला ना गाडीचा, तो देखील लिमिटमध्ये आहे. इंजिन जर पाहिलं तर NVH लेवल चांगले आहेत. सोबतच तुम्हाला तो जो पिकअप आहे ना समजा, बट ह्या DCTचा एकच प्रॉब्लेम मला नेहमी जाणवतो बरं का, जो की मी तुम्हाला आत्तासुद्धा दाखवतो. येस, आता तुम्हाला थोडंसं जे RPM आहे ते दिसत असेल. आता समजा मला हा जो पुढे कंटेनर चाललेला आहे ट्रक, तर त्याला मला पटकन ओव्हरटेक करायचं असेल समजा, तर ऑलमोस्ट 3000 RPM पर्यंत आहे ना गाडीचं RPM आहे ते जातं. म्हणजे ऑलमोस्ट 3000 टच होतं. तर मग ते RPM तिथे टच झाल्यानंतर आहे ना, मग कुठेतरी ती जी फ्युल इफिशियंट आहे ती कमी होऊन जाते. सो तिथे 7 स्पीड DCT आहे ना, ठीक आहे, शिफ्टिंग आहे बरं का, म्हणजे पाहिजे तेवढं तुम्हाला ते क्विकसुद्धा वाटत नाही. माझ्या तर मध्ये डिझेलचा जो गिअर शिफ्टिंगचा रेशो आहे आणि या गाडीचा गिअर शिफ्टिंगचा रेशो पाहिलं तर मला ऑलमोस्ट सेम वाटतोय बरं का. आता जास्त काही जो फरक आहे तो जाणवत नाही. डिझेलमध्ये तुम्हाला 6 स्पीडचा जो ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे तो दिला जातो. एकतर आता मी इको मोडवरती आहे. 80चं स्पीड जर पाहिलं तर आता सध्या गाडीचं आहे. आता मी 90चं जरी स्पीड केलं ना तरी देखील RPM आहे ना 1500 ते 1600 दरम्यान राहते. आणि हे जे RPM आहे ना, हे ज्यावेळेस तुम्हाला फ्युल एफिशियन्सी चांगली पाहिजे असते ना त्यावेळेस खूप हेल्प करतं. जे की माझ्या मते हे जे फीचर आहे ना हे खूप म्हणजे जे RPM मीटर आहे ना हे कमी असल्यामुळं ओव्हरऑल ती फ्युल इफिशियन्सी ती वाढते. अजूनसुद्धा जर पाहिलं 11.2चं जे मायलेज आहे मला इथे MIDवरती शो करते. जे की माझ्या मते हायवे क्रुझिंग ज्यावेळेस तुम्ही करत असाल त्यावेळेस चांगल्या पद्धतीने तुम्ही मायलेज जे आहे ते या गाडीकडून काढू शकता. आता सध्या जर पाहिलं तर आम्ही थोडा वेळ गाडी जी आहे ती उभी देखील ठेवली होती. त्यानंतर आम्ही काही शॉर्ट्स देखील घेत होतो सिनेमॅटिक. त्यामुळं 50, 60, 70 असं जे स्पीड आहे ते गाडीचं होतं. आणि मध्यंतरी स्पोर्ट मोड देखील या गाडीचा ॲक्टिव्ह होता. पटकन तुम्हाला स्पीड वगैरे घ्यायचं असेल, ओव्हरटेकिंग करायचं असेल तर तिथे हे इंजिन चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि तुम्हाला सिरियसली सांगतो की जे NVH लेवल आहे ना की याला खरंच मानावं लागेल. म्हणजे जास्त तुम्हाला आतपर्यंत जो आवाज आहे ना तो ह्या गाडीचा जाणवतच नाही. गाडीच्या प्राइसिंगचा जर विषय आला तर माझ्या मते 10.5 ते 11.5 लाखाच्या किमतीमध्ये जर पाहिलं या गाडीचं बेस मॉडेल असू शकतं. टॉप मॉडेलची किंमत ऑलमोस्ट 21 ते 22 लाख रुपये जे आहे ते डिझेल इंजिनची असू शकते. सोबतच 1 लाखाने स्वस्त जर पाहिलं तर पेट्रोल टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनची जी किंमत आहे असू शकते. फीचर लोडेड आहे. फिट अँड फिनिश लेवल चांगले आहेत. ओव्हरऑल ड्रायव्हिंग डायनामिक्स गाडीचे चांगले आहेत. त्यामुळे ह्या गाडीचा देखील तुम्ही नक्कीच विचार करू शकता. सियराच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही जर विचार करत असाल तर एक प्रॉपर कॉम्पिटिशनचा जो व्हिडिओ आहे टाटा सियरा प्लस सेल्टॉसचा हा आपण नक्कीच आणण्याचा जो प्रयत्न आहे हा करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.